कोपरगाव नगर परिषदेची रणधुमाळी आता सुरू झालेली असून अनेक राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे। त्यातच माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे। आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल साहेब, आज उमेदवारी अर्ज आपण दाखल केलेला आहे, कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे? मी मागची निवडणूक मी अपक्ष म्हणून जिंकलो आणि ही निवडणूक मी अपक्ष म्हणून उमेदवारी करतोय आणि ही निवडणूक मी अपक्ष म्हणून जिंकणार आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे। आपण सध्या बघितलं तर कोले गटाकडून पराग संधान यांचं नाव जाहीर झालेलं आहे नगराध्यक्ष पदासाठी। काळे गटाकडून आदत काकाकोटे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। काय या दोन्ही जे उमेदवार आहेत त्यांचं काय आव्हान वाटतं? परागजी संधान आणि काकासाहेब कोयटे हे माझे मित्र आहेत आणि कोपरगाव शहरामध्ये 5 वर्ष काम करत असताना मी जनतेला सोबत घेऊन काम केलेलं असल्यामुळं माझ्या विरोधामध्ये कोणी जरी उभं राहिलं तरी मला फार फरक पडत नाही, कारण कोपरगाव शहरातील हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचे लोक, लहान मोठे व्यापारी, सर्वसामान्य जनता की ज्यांना मी 5 वर्ष उपलब्ध होतो, प्रत्येक प्रभागामध्ये मोठी कामं केली, विकास कामाच्या जोरावर पुन्हा एकदा हे मतदार मला साथ देतील याची मला पूर्णपणे खात्री आहे। आपण जर बघितलं तर मागच्या वेळेस देखील तुम्ही भाजपकडून इच्छुक होता, अनेक वर्ष तुम्ही भाजपमध्ये काम केलेले आहेत आणि यावेळेस देखील इच्छुक होता, परंतु तुम्हाला ती उमेदवारी मिळाली नाही, काय सांगाल? मागच्या वेळी इच्छुक होतो, यावेळी होतो, नेते मंडळींना मी तसं पत्रही दिलं, पण दुर्दैवाने मला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली नाही। कितीही उपेक्षा झाली तरी मी भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार सोडू शकत नाही आणि त्यामुळेच मी आज 10-15 वर्षापासून उपेक्षित असूनही मी माझा विचार सोडून केवळ स्वार्थासाठी कुठल्याही पक्षामध्ये मी गेलेलो नाही। विकासाचे कोणते मुद्दे असे आहे किंवा विकासाचे कोणते प्रश्न आहे असे जे प्रलंबित आहे तुम्हाला सोडवायचे? कोपरगाव शहरामध्ये होऊ घातलेली भुयारी गटार योजना ही दर्जेदार काम करून ही पूर्ण करून घ्यायची आहे। कोपरगाव शहरातील नागरिकांच्या फार छोट्या छोट्या समस्या आहेत। जर महत्त्वाचं म्हणजे पुरुषांसाठी महिलांसाठी स्वच्छतागृह पाहिजे त्या संख्येने नसल्यामुळं त्यांची फार कुचंबण आहे, ते सुद्धा आपल्याला युद्ध पातळीवर करायचं आहे। आणि नगर परिषदेच्या जागेमध्ये लहान लहान दुकानदारांना, टपरीधारकांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे जाऊन मी त्यांच्यासाठी छोटे छोटे गाळे बांधून देण्याचा प्रस्ताव मंजूर करून आणील आणि सर्वसामान्यांना न्याय देईल। त्याचबरोबर कोपरगाव शहरामधील जे आपले पवित्र गोदावरी नदी वाहते त्या लहान पुलाच्या दोनही तीरावर किमान 500 मीटरचे सुसज्ज घाट जर आपण बांधले तर गोदावरी नदी, पवित्र गोदावरी नदी शुद्ध होईल आणि या नदीमध्ये स्नान करायला मोठ्या संख्येने भाविक संपूर्ण जिल्ह्यामधून येतील याची मला पूर्णपणे खात्री आहे। आणि बाहेरचे लोक जर या कोपरगाव शहरामध्ये जर आले तर कोपरगावच्या बाजारपेठेलाही ऊर्जेचा अवस्था मिळेल असं मला वाटतं। खोका शॉपचा आपण विषय घेतला, मागचे 16 ते 21 पर्यंत आपण नगराध्यक्ष होता, परंतु खोका शॉप या ठिकाणी निर्माण तुम्ही करू शकला नाही का? कोपरगाव शहरातील छोट्या दुकानदारांना, छोट्या व्यापाऱ्यांना, विस्थापितांना न्याय मिळावा, खोका शॉप देता यावेत म्हणून मी सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन 2 वेळा मी नगरला शिष्टमंडळ घेऊन गेलो, पण सर्व पक्षीय शिष्टमंडळांनी मागणी करूनही रस्त्याच्या कडेला खोका शॉप बांधायची परवानगी, अधिकृतपणे परवानगी शासन द्यायला तयार नाही। म्हणून येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा शासनाकडे मी प्रयत्न करील आणि रस्त्याला अडथळा होणार नाही अशा पद्धतीचे छोटे छोटे जर आपण खोका शॉप जर दिले तर सर्वसामान्यांची सोय होईल असं मला वाटतं। धन्यवाद। आपण पाहिलं तर कोले गटाचं म्हणणं आहे की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही कोपरगाव शहराचा विकास करू, तसेच काळे गटाचं म्हणणं आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार आमच्या जवळचे आहे, काका कोयटे आता त्यांचं म्हणणं आहे की विखे पाटील माझ्या जवळचे आहे, आम्ही कोपरगावचा विकास करू त्यांच्या माध्यमातून। तुम्ही कोणाच्या माध्यमातून विकास करणार? जनतेला सोबत घेऊन, जनतेचा राटा देऊन महाराष्ट्र शासनाकडे प्रयत्न करून
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले आमदार आशुतोषजी काळे आणि नामदार राधाकृष्णजी विखे यांच्याशी माझे फार चांगले संबंध आहेत. राजकारणामध्ये जरी काही मतमतांतर असतील तरी दोघांच्या माध्यमातून मी विकास केल्याशिवाय राहणार नाही. पण मला याची पूर्णपणे खात्री आहे की हे दोघंही मला चांगला प्रतिसाद देतील, साथ देतील आणि कोपरगाव शहराचा विकास घडवून आणतील असं मला वाटतं. काय विश्वास तुम्हाला वाटतो विजयाचा? कोपरगाव शहरामधील सामान्य मतदारांनी मला प्रचंड मतांनी मागच्या निवडणुकीमध्ये निवडून दिलं आहे. प्रत्येक प्रभागामध्ये मी विकास कामाचा डोंगर उभा केलेला आहे. माझी प्रचार यंत्रणा कदाचित कमी पडेल, पण सर्वसामान्यांच्या मनामध्ये बॅट आहे. म्हणून माझं येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझं घोषवाक्य राहील, बॅट चिन्ह मिळालं तर की पुन्हा बॅट आणि पुन्हा विजय, याची मला पूर्णपणे खात्री आहे. नक्कीच हे होते विजय वहाडणे. त्यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि इथून पुढील काळामध्ये कशा पद्धतीने कोणकोणती विकास कामे त्यांना करायची आहे ते सांगितलेलं आहे. आणि गेल्या 5 वर्षांमध्ये त्यांनी कोणकोणती विकास कामे कोपरगाव शहरामध्ये नगरपरिषद हद्दीमध्ये केलेली आहे. त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, त्याचबरोबर आमदार आशुतोष काळे यांच्यामध्ये चांगले संबंध आहे. त्यांच्या माध्यमातून कोपरगाव शहराचा आणि जनतेला सोबत घेऊन कोपरगाव शहराचा विकास केला जाईल अशा प्रकारची प्रतिक्रिया विजयराव वहाडणे यांनी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.